पश्चिम रेल्वेवरती चर्चगेटकडून विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे। लोअर परळ जवळ ती एक्सप्रेस गाडीचा डबा घसरल्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक आता विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे आता स्लो मार्गावरची वाहतूक जलद मार्गावरती वळवण्यात आलेली आहे। वैभव परब आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। वैभव, काय परिस्थिती पश्चिम रेल्वेची? प्राजक्ता, सकाळ सकाळ पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना खूप हाल सोसावे लागणार आहेत, खास करून स्लो ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना। कारण का परेल यार्डमधून लोअर परेल यार्डात जाणारी जी एक्सप्रेस होती तिचा पहिलाच डब्बा आहे तो लोअर परेल नजीकच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या दरम्यान साधारणतः घसरला आहे आणि त्यामुळे स्लो ट्रेन आहे त्या स्लो ट्रेनवर आता परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आम्ही आत्ताच नुकताच पश्चिम रेल्वेच्या DRMशी संवाद साधला। त्यांनी सांगितलं की हे ऑपरेशन पूर्ण व्हायला जवळपास 12:30 वाजेपर्यंतचा अवधी लागू शकतो। तोपर्यंत स्लो ट्रेन आहे त्याच्यावर परिणाम आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर जी फास्ट वाहतूक आहे, जलद वाहतूक आहे ती दादरपर्यंत सुरळीत आहे। म्हणजे विरारवरून दादर चर्चगेटला येणारी जी फास्ट लोकल असेल ती दादरपर्यंत सुरळीत आहे, पण स्लो ट्रेन डायव्हर्ट करण्यासाठी कदाचित दादरपर्यंतची वाहतूक, दादर ते चर्चगेटचा प्रवास आहे जलद ट्रेनचा, तो मात्र काहीशा प्रमाणात स्लो होऊ शकतो, असं त्यांनी एक सूचक इशारा आहे तो प्रवाशांना दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। प्राजक्ता, वैभव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपण ही दृश्य पाहू शकतो। पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि याचा परिणाम आता प्रवाशांना भोगावा लागणार आहे। त्यांना मनस्तापाचा सामना करावा लागणार आहे, कारण सकाळची वेळ ऑफिसला जाण्यासाठीची सगळी धावपळ सुरू असताना आता अशा प्रकारचा जो आहे तो खोळंबा झालेला पाहायला मिळतोय। काय परिस्थिती पश्चिम रेल्वेवरती आढावा घेतलाय वैभव परबने? मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेची सेवा आहे ती आता विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते। मी आहे लोअर परेल स्टेशनच्या नजीक आणि इकडे मी तुम्हाला दाखवू शकतो की यार्डात जाणारा जो एक्सप्रेसचा डबा होता तो कशा प्रकारे इकडे ट्रॅकवरनं कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतं। शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत रेल्वे प्रशासनाकडून लवकरात लवकर हा डबा बाजूला काढायचे, कारण सकाळची वेळ आहे, लोक कामावर येणाऱ्यांची संख्या इकडे जास्त आहे। त्याचबरोबर चर्चगेटहून विरार साईडला जाणारी जो ट्रॅक आहे 1 नंबरचा, त्या ट्रॅकवर हा डबा कोसळल्यामुळे इकडची वाहतूक व्यवस्था आहे ती पूर्णपणे आपल्याला ठप्प झालेली पाहायला मिळते। जवळपास 1 आणि 2 नंबर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 नंबर आपल्याला संपूर्णपणे बंद झालेले पाहायला मिळतात। त्यामुळे 3 आणि 4 चा सध्या वेस्टर्न लाईनला उपयोग सुरू आहे, वापर सुरू आहे। अनेक जी 1 आणि 2 वरची वाहतूक आहे ती 3 आणि 4 वरनं वळवण्यात आलेली आहे। साधारणतः आपण बघितलं तर विरारहून चर्चगेट साईडला कामासाठी येणारे लोक आहेत त्यांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच कुठेतरी ह्या संपूर्ण लोकांवर, ह्या प्रवाशांवर कुठेतरी आता एक संकट म्हणावं लागेल की हा डबा कोसळल्यामुळे शर्थीचे प्रयत्न जरी चालू असले तरी लवकरात लवकर हा डबा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे इंजिनियर्स आहेत ते इकडे आपल्याला पाहायला मिळतात। अनेक वाहतूक व्यवस्था आहे ती व्यवस्थित व्हावी यासाठी रेल्वेचे कर्मचारी देखील इकडे आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात। जवळपास 1 तासहून अधिक वेळ झालेला आहे की हा डब्बा आहे ते ह्या ट्रॅकवरनं हटवण्याचं काम सुरू आहे, पण एकंदरीत आपल्याला लक्षात येईल की हा डबा कोसळल्यामुळे रेल्वे प्रवाशांना मात्र याचा त्रास सहन करावा लागणार आहे। कॅमेरा पर्सन विपुलसह वैभव परब, ABP माझा, मुंबई। त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरची वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे। धीम्या मार्गावरची वाहतूक बंद झाल्यामुळे याचा परिणाम आपल्याला फास्ट ट्रॅकवरती देखील पाहायला मिळू शकणार आहे। फास्ट ट्रॅक देखील काही प्रमाणावरती बंद होऊ शकेल आणि सगळ्या गाड्या या स्लो चालतील अशीच काहीशी परिस्थिती सध्या पश्चिम रेल्वेवरती पाहायला मिळते। सकाळची वेळ आहे, लोकांना ऑफिसेसला जायचं आहे आणि त्या सगळ्या घाई गडबडीमध्ये आता पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि हा सगळा जो खोळंबा आहे तो सुरळीत होण्यासाठी किमान दुपारचे 12 वाजतील असं पश्चिम रेल्वेकडून सांगितलं जात आहे।